राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे न्यायाधीश पण आरोपी झाला. आपल्या सर्वांची माहिती असत वडवणी न्यायालयामध्ये सरकारी वकील श्री चंदेल हे काम करत होते आणि तिथलच्या न्यायाधीशांनी आणि क्लर्कनं त्यांचा अपमान केल्यामुळे सतत त्यांनी वडवणी न्यायालयाच्या त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केली आहे. ही फार दुर्दैवी बाब आहे आणि चंदेल यांनी आत्महत्या नाही करायला पाहिजे होती, थोडंसं थांबायला पाहिजे होतं. त्यांनी अर्ज पण तक्रारी केल्या होत्या, थोडे पेशंट ठेवायला पाहिजे. त्यांनी आत्महत्या करणं हे फार दुर्दैवीची बाब आहे आणि मी त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देव अशी प्रार्थना करतो. न्यायालयीन कामकाज आणि न्यायाधीशांचं वागणं याबद्दल मी आज आपल्यासमोर बोलतो. हा 2 पार्टमध्ये आपल्यासमोर मी देत आहे. त्यातल्या पहिल्या पार्टमध्ये न्यायाधीश झाले म्हणजे आपण फार काही वेगळे आहोत असा त्यांचा आविर्भाव असतो. न्यायाधीश एकाकाळी रागीट, तापट, विक्षिप्त, विचित्र वागणे हे स्वभावाचे गुण आहेत. बरेच न्यायाधीश म्हणून पदावर राहण्याच्या लायकीचे होते. बरेच न्यायाधीश काम येत नसताना न्याय निर्णय योग्य देत नाहीत. असे न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश पदावर राहिलेले आहेत. जिल्हा न्यायाधीश पदापर्यंत पदोन्नती दिली आहे, ती योग्य नव्हती. अशा आत्महत्या बऱ्याच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत. न्यायाधीशांच्या वागण्यामुळं, त्यांचा त्रास देण्यामुळं बऱ्याच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडलेल्या आहेत, रिटायरमेंट घेतलेली आहे. ही फक्त पहिलीच घटना आहे की ज्याच्यामुळं गुन्हा दाखल झालेला आहे. महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इतिहासामध्ये ही पहिली केस आहे. न्यायाधीशांचं वागणं हे विचित्र असतं. याचे सर्वच अनुभव सर्व वकिलांना आहेत, पक्षकारांना आहेत, जे न्यायालयामध्ये आणि कर्मचारी, पक्षकार आणि वकील न्यायाधीशांच्या विचित्र वागण्यामुळे बरेच परेशान झालेले आहेत, त्रास सहन केलेला आहे. एक जिल्हा न्यायाधीश नांदेडला होते. ते न्यायपीठावर बसून त्यांच्या शिपायाला शिव्या द्यायचे. नंतर ते इथून बदलून गेले पुण्याला. तिथे त्यांनी अँटी करप्शनच्या केसमध्ये सस्पेंड PSIकडून लाच घेताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे. त्यांच्याविरुद्ध अँटी करप्शनची केस दाखल झाली होती पुण्यात. त्यानंतर त्याचा निकाल काय लागला याबद्दल काही पुढे माहिती मिळाली नाही. सरकारी वकील श्री चंदेल यांनी आत्महत्या केली, ती दुःखद आहे. चंदेल यांनी आत्महत्या न करता थोडे दिवस वाट पाहायला पाहिजे होती. त्यांची तक्रारी बऱ्याच ठिकाणी दाखल केल्या होत्या. त्यांची बदली पण झाली असती, न्यायाधीशांची चौकशी झाली असती. एका जिल्हा न्यायाधीशाने कलम 302 इंडियन पिनल कोड असे त्यांच्यासमोर 3 खटले होते. त्या 3 खटल्यामध्ये 3 वर्षापर्यंत निकाल दिला नाही. म्हणून त्या फिर्यादीने रजिस्ट्रार हायकोर्ट मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली. पण हायकोर्ट रजिस्ट्रार यांनी त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. म्हणून त्या फिर्यादीने औरंगाबाद खंडपीठ येथे रीट पिटिशन फाईल केली की यांनी या खटल्यामध्ये निकाल द्यावा म्हणून.
तर हायकोर्टाने रिट पिटिशनमध्ये त्या न्यायाधीशांना न्याय देण्यासाठी वेळ दिला आणि त्या न्यायाधीशांनी बदली होईपर्यंत या तिन्ही प्रकरणामध्ये एका प्रकरणात निकाल दिला आणि 2 प्रकरणं तसेच कायम ठेवले. म्हणजे हायकोर्ट याच्या बाबतीमध्ये काही भूमिका न घेता, त्यांची चौकशी न करता त्यांना पाठीशी घालते असं लक्षात येते. त्या जिल्हा न्यायाधीशांनी 302च्या IPC कलमाखाली आरोपीला निर्दोष मुक्तता केली आणि तो आरोपी निकालाच्या नंतर 4 दिवसामध्ये डिवायडरला मोटरसायकलची धडक देऊन मेला. ईश्वरानं त्याचा न्याय केला. तसेच एका आरोपीनं 2 खून केले होते, त्याच्यावर 2 खटले होते. त्यामध्ये न्यायाधीशांनी ते तर बदलून गेले, दुसऱ्या न्यायाधीशांनी त्याला निर्दोष मुक्तता केलेली आहे. गंभीर प्रकरणं होते, त्याच्यावर सबळ पुरावा असताना त्या आरोपीला 302 सारख्या खटल्यात गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केलेली आहे. हे किती दुर्दैव आहे त्या फिर्यादीचं. बऱ्याच दिवाणी प्रकरणामध्ये मालमत्ता त्या दावा देणाऱ्याचे असतानासुद्धा चुकीचे खोटे निकाल दिले. त्यामुळे त्या फिर्यादीला तालुका कोर्टाच्या निकालाविरुद्ध जिल्हा न्यायालयाच्या विरुद्ध अपील हायकोर्टात आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत करावं लागलेले आहे. त्या फिर्यादीचं, त्या वादीचं आयुष्य त्याचं या पूर्ण कोर्ट प्रोसिजरमध्ये गेलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच न्यायाधीशांच्या तक्रारी केल्या तरी हायकोर्ट त्या बाबतीमध्ये कोणतीही दखल घेत नाही, त्यांची कोणतीही चौकशी करत नाही. असे बरेच प्रकरणं आहेत. न्यायालयाच्या दिव्याखाली आणणार आहे, याला जास्त प्रसिद्धी मिळत नाही, वाचा फोडल्या जात नाही. पण हा त्रास सगळेच जण सहन करतात. एक प्रकरण आहे की सुप्रीम कोर्टामध्ये सुट्टीच्या दिवशी एक खंडपीठ बसून जामीन मंजूर केला आहे. तीस्ता सेटलवाड नावाची एक महिला आहे. तिने गुजरातमध्ये बरेच प्रकरणामध्ये खोट्या तक्रारी केल्या. तिच्यावर तक्रारी दाखल झाल्या आहेत. फौजदारी खटले पण दाखल झालेले आहेत. गुजरात हायकोर्टाने तिच्याविरुद्ध पकड वॉरंट काढलं होतं. त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल करण्यात आलं. सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आणि सुट्टीच्या दिवशी तिला जामीन देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ बसलं आणि तिला जामीन दिली आहे. तीस्ता सेटलवाड ही इतक्या महत्त्वाची होती का की रुटीन प्रोसेसमध्ये तिला अर्ज करता आला असेल? त्यासाठी सुप्रीम कोर्टाने एवढा इंटरेस्ट घेण्याचं काय कारण होतं? त्यानंतर दुसरं एक प्रकरण आहे. या तीस्ता सेटलवाडनं परदेशातून फंड्स घेऊन, राजकीय पक्षाकडून फंड घेऊन खोट्या केसेस गुजरातच्या दंगलीबद्दल दाखल केलेल्या आहेत. ते प्रकरण खूप गंभीर स्वरूपाचे आहेत. ते आता सध्या न्यायप्रविष्ट आहेत. अशा स्त्रीला सुप्रीम कोर्ट सुट्टीच्या दिवशी जामीन अर्जावर आर्ग्युमेंट ऐकून जामीन देतं. ही बाब विचार करण्यासारखी आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये एक न्यायाधीश आहेत, सन्मान न्यायाधीश पारडीवाला आहेत. यांनी अलाहाबाद हायकोर्टाचा एक निकाल होता. हायकोर्ट अलाहाबादचे जज यांनी
त्यांच्यासमोर आलेल्या खटल्यामध्ये हे प्रकरण सिव्हिल स्वरूपाचे नसून त्याला फौजदारी स्वरूपाचे आहे, म्हणून ते फौजदारी स्वरूपामध्ये कन्वर्ट केलं, असा आदेश पास केला. त्याच्याविरुद्ध अपील सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलं. सन्माननीय न्यायाधीश पार्डीवाला यांनी या प्रकरणामध्ये अशी ऑर्डर पास केली की जे हायकोर्ट न्यायाधीश आहेत अलाहाबाद कोर्टाचे, त्यांना सिंगल बेंचवर कधी बसू देऊ नये. त्यांना 2 न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये त्यांना सिटिंग देण्यात यावी, ती केव्हापर्यंत, रिटायरमेंट होईपर्यंत, अशा प्रकारचा वैयक्तिक आदेश पास केला. त्याविरुद्ध अलाहाबाद हायकोर्टाच्या 13 न्यायाधीशांनी तिथलच्या चीफ जस्टिसला पत्र लिहिलं आणि 15 न्यायाधीशांचं खंडपीठ बसवण्यात यावे युक्तिवादासाठी अशी भूमिका घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पार्डीवाला यांनी जी ऑर्डर पास केली होती ते जे शब्द होते त्या निकालातून काढून टाकलेले आहेत. हे सन्माननीय पार्डीवाला जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत, यांनी केरळच्या गव्हर्नमेंटनं रिट पिटिशन फाईल केलं होतं की राज्यपाल हे त्यांच्याकडे प्रलंबित असलेले जे प्रकरणं आहेत त्यामध्ये 3-3, 6-6 महिने ऑर्डर करत नाही. त्या प्रकरणामध्ये पार्डीवाला यांनी राज्यपालांना तर ऑर्डर दिली, पण राष्ट्रपतींनासुद्धा ऑर्डर दिली की त्यांच्यासमोर येणारे जे काही प्रकरणं आहेत ते 3 महिन्यात निकाली काढावं. भारताच्या संविधानामध्ये असं कोणतंही प्रोव्हिजन नाही आहे की राष्ट्रपतीला न्यायालय ऑर्डर देऊ शकतं, की संविधानामध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च स्थान आहे. राष्ट्रपती न्यायाधीशांच्या नेमणुका करतं. असंही काही घडू शकतं, असेही काही आदेश पास होऊ शकतात, हे त्यातलं एक उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे भ्रष्टाचाराचं प्रकरण गाजलेलं आहे. दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी नोटा जाळण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 3 न्यायाधीशांची चौकशी कमिटी नेमली. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारला हा रिपोर्टही केला आणि या न्यायाधीशांच्या विरुद्ध संसदेमध्ये महाभियोग दाखल झाला. त्यासाठी लोकसभाच्या अध्यक्षांनी एक 3 जणांची कमिटी नियुक्त केली आहे. म्हणजे भ्रष्टाचार केला, त्याच्या घरी करोडो रुपयाच्या नोटा सापडल्या, त्याही जाळ्या गेल्या. असं असताना भारतीय संविधानामध्ये त्या न्यायाधीशाविरुद्ध कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही आहे. किती दुर्दैव आहे हे या लोकशाहीचं की भ्रष्टाचार केलेल्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या विरुद्ध आजपर्यंत कोणतीही कायदेशीर कार्यवाही झालेली नाही. त्या व्यक्तीनं स्वतःहून राजीनामा दिला आहे. यशवंत वर्मा अलाहाबाद हायकोर्टामध्ये आजही पदावर कायम आहेत. यापेक्षा अजून कोणतं दुर्दैव असू शकेल. त्यानंतर न्यायाधीशांमध्ये एक न्यूनगंडपणा असतो. आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत